आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सवे कवे कसा वाटला मम्मी साहेबाचा इंगा? मग मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. भारीच केलं बघ मम्मी साहेब, खरोखरच साडी नेसायला बाहेर गेली. ए सवे कवे फिरी फिरी हसण्यापेक्षा का नाही तिचं हेड शूटिंग करायला पाहिजे होतं, म्हणजे तिचं पडलेलं तोंड बघून मला परत 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 आनंद झाला असता. सॉरी सॉरी मम्मी, हे पिक्चरच मिस झाला बघा शूट करता करता. ए पिक्चर कसला ह्यो? ह्यो फक्त टेलर आहे टेलर. ओ मम्मी टेलर नसते, ट्रेलर असते ते ट्रेलर. तीच तीच. तिला आता असा त्रास देणार आहे, असा त्रास देणार आहे का पुन्हा ह्या घरात पाऊल ठेवायची तिची हिम्मत बी होणार नाही. मम्मी ते वाघमारे कुठे आहेत? ड्युटीवर गेलेत बाबा मॅडम. आता त्यांची ड्युटी होणार, मग त्या फ्री होणार, मग त्यांना घरची आठवण होणार. आमच्यासारखं थोडंच फ्री आहेत बाई त्या. अगं मम्मी उलट बरं आहे ना, त्यामुळे सारखं त्यांचं तोंड तर बघायला लागणार नाही. बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या याच्यात लिहिलंय. सुनंदे लई भारी वकील बघितलाय बघ मी तुझ्या लेकीला तिथनं सोडून आणायसाठी. मग तिथनं एकदा का ते आली का नाही ती लगेच तिचं डिजाबरोबर लगीन लावून देऊ. मग आयुष्यभर तुझी लेक तुझ्या डोळ्यामोर, टेन्शनच नाही. आणि डीजेचं लग्न आहे ना आपण आपल्या पैशात लावू, कोणाचे उपकार नको आपल्याला. कुठलं पैसा? जिथं पेन्शन तिथं नो टेन्शन. मंजू अगं ये की आतमध्ये, बाहेर काय उभी राहिलीस अशी? अजिबात जमणार नाही. तुला मागल्या टायमाला सांगितलं होतं तू माझ्या डीजाला फसवून लगीन केलंयस त्या गुंडा बरोबर. त्याच्यामुळं त्याच्याबरोबर जवळ घटस्फोट घेत नाहीस का नाही तवर तुला या घरात पाऊल ठेवाय परवानगी नाही. आणि तरी बी तोंडवर करून आली असवी. अगं सुनंदे ही समज मी हिच्या भल्यासाठीच करते आणू का? तू रडू नकस बरं.
मंजू बाळा तू जा तुझ्या घरला. जेव्हा कवा त्या गुंडा बरोबर घटस्फोट घेशील का नाही तेव्हा माघारी घे. मग मी तुला घरात घेईन. हा जा निघा इथनं निघा. ही अशी ऐकायची नाही. वंश आई मंजू अजून कशी आली नाही? सत्या, ए सत्या, सत्या उठ जरा. काय झालं? अरे तुझी बायको आली नाही अजून घरात. बघ ना जरा कुठं आहे काय आहे ते. मी तिला फोन करतोय तर माझाही फोन लागत नाही. अहो कामावर गेल्यात त्या आणि ड्युटी झाली की येतील की. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो हा, मी त्यांना माझी बायको मानत नाही. कुठं का जाईनात, मला काय करायचंय तेव्हा. सत्या, अरे अग्नीला साक्षी मानून लग्न झालंय ना तुमचं, आणि आता म्हणतो की ती माझी बायको नाही म्हणून. हेच जर तुला तात्यासाहेबांनी विचारलं असतं तर त्यांना असंच उत्तर दिलं असतं का तू? अरे रात्रीच्या 11, 11:30 वाजत आल्यात, ती पोरगी अजून घरी आलेली नाहीये. नवरा म्हणून सोड, एक माणूस म्हणून तरी विचार कर तिचा. तुझ्या विश्वासावर, तुझ्या आधारानं ती पोरगी या घरात आलीये. आणि कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत असा विचार करणं ही आपली संस्कृती नाही. आणि तुझे संस्कार तर असे अजिबात नाहीत.